जय भीम, इन्कलाब जिंदाबाद साथींनो. कॉक्रोच जनता पार्टी आणि छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने रावेर तालुक्यात असेल किंवा इतर भागामध्ये असेल, स्कूल ठीक करो आंदोलन, शाळांची पाहणी करणं हे सातत्याने सुरू आहे. आज सावद्यातील आगम हायस्कूल या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या गोष्टींमध्ये तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज. म्हणजे वॉशरूम मध्ये गेल्यानंतर वॉशरूम चांगले बांधलेले आहेत पण स्वच्छ दिसत नाहीये, चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं जात नाहीये. तिथं वॉशरूम मध्ये गेल्यानंतर बकेट ठेवल्या जात नाही, पाणी व्यवस्थित पद्धतीने दिलं जात नाहीये. पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता की इथं उघड्यावरती सार्वजनिक पद्धतीने नळ लावलेली, टाकी लावलेली, पण स्थानिक सरकारला आमचं असं म्हणणं की तुम्ही एक वॉटर फिल्टर किंवा प्युरिफायर सुद्धा देऊ शकत नाहीत का विद्यार्थ्यांना पाणी प्यायला? खासगी शैक्षणिक संस्था देता येत ना, पण तुम्हाला देता येत नाही. सामान्य जनतेच्या करातून उभ्या राहणाऱ्या या शाळा आहेत. कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची पोरं या शाळांमध्ये शिकतात. 11वी-12वीचे वर्ग आम्ही जेव्हा बघितले तेव्हा इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनच नव्हतं तिथं. आता आमची 7वी-8वी याच शाळांमध्ये झाली. ज्यावेळेस आम्ही इथं शिकत होतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी काय असते हे आम्ही आमच्या शैक्षणिक आयुष्यात बघितलीच नाही. आणि आताही तीच परिस्थिती. नवीन बिल्डिंग बांधली गेली, तात्पुरता त्या पद्धतीने त्यांनी वायरिंग टाकून तिथं फॅन लावून दिलेले आहेत. ज्या वर्गामध्ये 1 किंवा 2 फॅनची गरज आहे तिथे 1 फॅन आहे, तोही असा मरगडल्यागत चालतो. 100 वर्षे बिल्डिंगला झालेले हा ऐतिहासिक वारसा आहे सावदा शहराचा. याचं डागडुजीकरण व्यवस्थित झालं पाहिजे, यासाठी शासनाने निधी दिला पाहिजे. आणि या गोष्टी जर का शासनाला लक्षात येत नसेल तर आम्ही ठणकावून त्यांना लक्षात आणून देणार. सीजीपीवर तुम्ही वारंवार टीका करता, तुम्ही आमच्यावर कितीही टीका करा, तुम्ही आम्हाला कितीही देशद्रोही म्हणा, या देशाच्या भविष्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने आम्ही काम करत राहू, आम्ही पाठपुरावा करत राहू. नगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, जिथं जिथं पाठपुरावा करावा लागेल तिथं तिथं आम्ही पाठपुरावा करू. आणि सरते शेवटी समाधानकारक परिस्थिती जिथपर्यंत निर्माण होत नाही तिथपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही. एवढं मात्र काळ्या दगडावरची पांढरी. धन्यवाद. जय भीम, इन्कलाब जिंदाबाद.